ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। आज या ठिकाणी आता एक 3-4 दिवसामध्ये या अंदाजे आचारसंहिता लागू शकते 15 किंवा 16 तारखेला। राहुरी असेल, बारामती असेल, अशा 2 पोटनिवडणुका महाराष्ट्रात होत आहेत। त्याच्या दृष्टीने राहुरी नगर पाथर्डी ही पोटनिवडणूक सन्माननीय लोकनेते माजी मंत्री आदरणीय कर्डिल साहेब यांची जी जागा रिक्त झाली त्या ठिकाणी पोटनिवडणूक होती आणि मग त्या संदर्भात आज या ठिकाणी राहुरीचे जे बूथपासून या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी असतील अशी यांची एक संयुक्त बैठक संघटनेच्या सूचनेनुसार म्हणा, संघटनेच्या मार्गदर्शन तत्वानुसार बूथपर्यंत जो आढावा असतो तो आढावा घेण्यासाठी आजची बैठक या ठिकाणी बोलवली होती। काय या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना काय सूचना केल्या, तुमच्या अनुषंगाने काय या बैठकीला येण्याच्या अगोदर मागच्या 3-4 दिवसापूर्वी या राज्याचे उपाध्यक्ष प्रदेशाचे या ठिकाणी आदरणीय सुजयदादा असतील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब असतील, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, पंकजाताई असतील, या सर्वांना भेटून या ठिकाणी नगर आसन राहुरी आणि पाथर्डी मतदारसंघातून त्या ठिकाणी अक्षय कर्डिले यांना उमेदवारी द्यावी अशी आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी मागणी केली आणि सर्वांनी त्यासाठी या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। परंतु आता निवडणूक लागल्यानंतरच तो निर्णय होणार आहे। त्या अनुषंगाने आपण पण प्राथमिक या ठिकाणी निवडणूक कधी लागू शकते, आपण कुठलंही या ठिकाणी हे न करता, घाल न राहता निवडणुकीला सामोरं जायचं अशा पद्धतीने आम्ही तिन्ही या ठिकाणी राहुरी आसन, नगर आसन तिन्ही ठिकाणी सकारात्मक बैठका पूर्ण करणार आहोत। राहुरी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे उमेदवारी संदर्भात। चर्चा कुठलंही करण्याचं कारण नाही। या ठिकाणी पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहे। आमची सगळ्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी जिल्ह्यातील पदाधिकारी असेल, या ठिकाणी आम्ही पालकमंत्री असतील, सुजयदादा आणि वरिष्ठ नेत्यांकडे एक मुख्य मागणी केलेली आहे की या ठिकाणी या विधानसभेचे उमेदवार अक्षय कर्डिलेचे असावे आणि त्यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, कारण त्यांचं संघटनेतलं काम फार ते जवळजवळ 10-12 वर्षापासून या ठिकाणी संघटनेत सक्रिय आहे। मागच्या वेळेस युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते आणि साहेब आजारी असताना सुद्धा त्यांनी या मतदारसंघात मागची निवडणूक सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलेली होती। अनुभव चांगला आहे। आता बँकेत संचालक आहेत, पूर्वीपासून संघटनेत काम करतात, त्यांना उमेदवारी द्यावी अशी सर्व कार्यकर्त्यांची आज या ठिकाणी एक मुख्य मागणी झालेली आहे। काही कार्यकर्त्यांनी अशी पण मागणी केलेली आहे की जर अक्षयदादा कर्डिल यांना जर उमेदवारी नाही मिळाली तर आम्ही राजीनामे देऊ। नाही, असं कोणीही मागितलं नाही, असं कोणी या ठिकाणी भूमिका व्यक्त केली नाही। प्रत्येकाने एवढीच मागणी केली की बुवा अक्षयदादालाच या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे अशी फक्त मागणी आहे। बाकी कर्डिलेंचे जे पारंपरिक राजकीय विरोधक आहेत तत्पुरे, त्यांच्या एक आता सध्याच्या वागण्यातून असं दिसतंय की ते भाजपमध्ये प्रवेश करतील, कसं बघता येईल त्यांच्या प्रवेश? उद्या आता हा निर्णय समजा प्रदेशाध्यक्ष असतील, मुख्यमंत्री असतील यांच्या लेवलला होऊ शकतो, परंतु खाली त्याच्यावर कुठलीही चर्चा नाही। हा फेक आहे
काय ती वरच सांगू शकते, नाही तर तनपुरे सांगू शकते. 2 दिवसानंतर मुख्यमंत्री देखील आपल्या राहुरीमध्ये आहेत. आहेत. काय या संदर्भात अशी कुठली चर्चा होते? ते काहीच कारण नाही. ते विद्यापीठचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला येत आहे. ह्या चर्चेसाठी येत नाहीत. आम्ही कालच मग CM साहेबांना भेटलो, तिथपर्यंत कुठली चर्चा नाही. ते म्हटले संपर्क केला होता, पण असे त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. अक्षय कडे समोर आपण गेल्या 2 दिवसापूर्वी मुंबईत अनेक मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नेमकी काय शब्द दिलाय? कामाला लागा म्हणून सांगितलं त्यांना सर्वांनी. उमेदवारीबाबत अशी काही चर्चा झाली? तर उमेदवाराची महाराष्ट्राची या ठिकाणी निवडणूक लागल्यानंतर महाराष्ट्राची कोर टीम बसती, त्यानंतर राष्ट्रीय कोर टीमला ते येथून नाव पाठवलं जातं आणि घोषणा हा त्या ठिकाणून राष्ट्रीय कोर टीम करीत असते. त्या ठिकाणून आपले राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी उमेदवारी बाबतीत घोषणा करतील. आज कधी काही कुठली अडचण नाही या ठिकाणी, किंतु परंतु सुद्धा नाही. या ठिकाणी कुठलाही आपल्याला बोले न पडतं. या ठिकाणी उमेदवार आमची सर्वांची एकच मागणी आहे की अक्षय कंडिलांना उमेदवारी मिळावी आणि तेच उमेदवार राहतील अशी आम्हाला 100% खात्री आहे. कारण आम्हाला सगळ्यांनी तसा ग्रीन सिग्नल दिलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.